हे बाई डिश पण घेतली द्या. तुमचं खराब नाही. गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना. तर बघूया आजचा ब्लॉग. ए मम्मी ते पप्पा पाय ना. हां अगं ते बघ ना कधीचा चहा पिलाय आणि तो चहा असा हातामध्येच ठेवलाय अर्धा तासापासून. चहा पिलाय आणि फोनच खेळू आहे आणि तो असं हातामध्ये ना ठेवलाय चहा. काय करू मी आता? मग आता नाही बोलणार का त्यांना? कोणाला? त्यांना काही त्याला नाही आवडत. त्याला माहिती गरम करून पितात गाणं होते. अगं चहा पिऊन झालेला आहे. रिकामा कप असा हातामध्ये ठेवलाय. ते बघ त्यांचा मोबाईल तुला दाखवतो. ते बघ ते बघ किती वेळ झाला. तू कप तर ठेवून द्या ना हो. किती वेळेपासून तेच 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 मोबाईल. तू कप एवढा वेळ धरून बसू दे, खाली चहाची ठेवून नाही पडणार का? कप ठेवायला म्हणजे एवढं मन लावून घेत त्याच्यात काय एवढं विषय? पाय तो मोबाईलच मोबाईल. लहान पोरासारखं काय पाहत राहतो. मग काय पाहताय तुम्ही आम्हाला कसं बोलतात? मोबाईल खेळतो डबडं खेळतो. काय ते कोणाच? मग लोकांना पैसे भेटतात काय नाही. ते हा? नाही मला कसं म्हणते की हे तसं मोबाईल पाहत बसतात मोबाईल खेळत बसतात डबडे खेळत बसतात काय म्हणतात ते कामाला डबड गेला, सुट्टी आहे, डबड शनिवार, डबड रविवार. डबड. त्यांचं ऑफिस बंद आहे. आता नाही ऑफिस बंद असल्यामुळे जाय ना शनिवारी 2 दिवस सुट्टी आहे ना. अर्धा तासापासून तो कप घेऊन टाइमपास आहे ना पाणी पावसाचे. अर्धा तासापासून कप घेऊन बसले. आणि मग पाणी पावसाचं टाइमपास आहे ना. जाऊ दे ते बनव बाई आता जाऊ दे. चल मला भूक लागली. 2 दिवस सुट्टी आहे ना आता. बनव बनव भूक लागलेली. काय तर नको बघायला. तू कसं पाहत राहतो? आम्ही पाहतो पण मी ते जरा कामाचं पाहतो काहीतरी शिकायला मिळेल ते पाहतो. असं काही पण नाही बघत मी. काय पण शिकायला भेटेल. मग झाली का खिचडी? तुझे नाव स्वयंपाक करायचंय. दे ना ती खिचडी आता मला खायला तेवढी. तू खात नाही ना ती तुझ्या सारखी नाही ना. खाईल ना. उलट रात्रीची खिचडी भारी लागते एकदम चव येते. तू खाऊ शकत नाही. आता तू तर म्हणते ना की का ना? काल रात्री खिचडी खूप भारी झाली म्हटलं दे. नाही, नाही. काय नाही हा खाणार. रात्रीची नाही खाणार. खाईल मी दे तू नाही खाणार. तू ताटली भरून तशीच दे तोंड सांग देतो. दे सांगतोय ना मी. कुठे गेली डिश? हे बाई डिश पण घेतली दे आता. हा ते राहू दे तू दे पहिले चल. स्वयंपाक नाही करायचं बरं का? काय स्वयंपाक नाही करायचा म्हणजे तांदळाचं थालीपीठ. तांदूळाचं थालीपीठ म्हणजे आज उपवास. तसं तुझं. खिचडीत काय टाकलंय असं? काय टाकलंय? काय टाकलं खिचडीत? काय टाकतं? आपण काय टाकलंय ते खिचडीमध्ये असं ते दिसू राहिलं अख्खे ते. मसूर, शेंगदाणे, कांदे, बटाटे अजून काय टाकतं खिचडीत? ज्या वस्तू टाकतं त्या घे. कशी लागत असेल खिचडी काय माहित बघावं लागलं आता कशी लागत असेल खाऊन. चला बघूया आपण आता कशी खिचडी. बांधायला रुमाल. तो होतं ना तुझ्याकडे कॉटनचं. ते पोळ्यांमध्ये आहे कॉटनचं. एक आहे पोळ्यांमध्ये. एक नळाला बांधलेले कॉटनचा. याला सध्या झाकणचं ठेवून दे. खराब होणार नाही ना. नाही तर यावं बुरशीवरती. तेल भरपूर टाकावं लागतं बुडेपर्यंत. हे चांगलं पुसून घे ना हाताने बोटाने चांगलं. तेल गरम करायला ठेवलेले अजून. झालं का ते लोणचं काम? झालं. त्याच्यात भरून ठेवलं लोणचं. ते काढता येत नव्हतं ना एवढी मोठी बरणी मध्ये. थोडस ठेव ना काढून काढते. छोट्या बरणीत. अजून तेल टाकावं. अगं हे जे आता तुझं मटण टाकलं ना त्याच्यामध्ये 25 कैरी बसली असते. नाही बा जास्त मी बदले तर चव नाही देत. 10-12 कैरीचं तरी आला असतं. आणि तुम्ही नाश जास्त करता का? ते खायला नाही बनवून ठेवायला बनवतात. एवढं कुठे एवढं बाई 1-2 पडत तुझ्यासारखं एवढं एवढं खार घ्यायचं. ज्यावेळेस भाज्या चमच वगैरे टेपून केल्या घ्यायचा.
त्यावेळेस लोणचं पोळी थोडं खायला हा लोणचं कधी-मधी, पोळी रोजच. खायला. तुमच्या घरात तुम्ही खात नाही, तुम्हाला आवडत नाही, त्याच्यामुळे तुम्ही काय बी बोलतात. असं बोटाने काढ ना. तिचं पूजा करायला ठेवतो काय ते. बापरे, तो किती हार आहे. तर 2 दिवस काढावंच नाही लागणार. अजून तेल टाकून देते, गार झालं का तेल टाकते परत. हळद टाक. रोज रोज लोणचं काढत राहते. आठवड्यातून 1-2दा ठीक आहे, रोज रोज. तुम्ही त्या पप्पांच्या हातच बोलतो, तुला बी तेच पाहिजे. महिन्याभरातच तू टाकशी संपून. महिनाभराच मला रोज रोज लोणचं खाता का? आठवड्यातून 1-2दाच खायला पाहिजे मग कधीतरी. ते खराब व्हायला हा, लोणचं काय लगेच होतं का खराब? मग काय सांगते, भरपूर दिवस राहतं. खराब होतं ते. हा, खराब होतं लोणचं. हा तो तू कोळाला तेल पाजून अर्धा किलो तेल लागेल. टाकलं नाही की भाजीला काय वापरायचं. आता 2 दिवस शनिवार रविवार आला अजून टाकलं जाईल. घरी घरी तेल काय. 10 कैरी तरी वाढवायला पाहिजे. कसं काय पुसू. 1 किलो कैरी टाकली असते तेवढंच किती दिवस आपल्याला पोहोचला. लोणचं आंबट लोणचं मुळे सुद्धा अंग दुखत असेल. खाते ना मी. डॉक्टरने नाही खायला लावलेले आंबट चिंबट ना, मग त्याच्यामुळे सुद्धा अंग दुखत असेल बहुतेक. तुला तर तू जास्त करते. निंबू खाते, निंबू रोज पिते. अजून आंबट खायला नाही लावलं तर नाही खायचं ना मग. तुला कुठे काही त्रास होते खाते तर. असं नाही करायचं. सकाळपासून ते गॅसचा पाच जीव घेतला तिने. सकाळपासून नुसतं गॅस चालू, गॅस चालू, गॅस चालू. स्वयंपाक तर काय केला नाही, फक्त ते काय थालीपीठ बनवले फक्त ते. पण ते खरं आहे का? मिठामुळे लोणचं टिकतं. हा, चाटून घ्यायचं. मीठ असलं ना लोणचं खराब नाही होत. मस्त झालं आता. खारट खारट लागते. खारट झालं. मुरवलं का चांगलं झालं अजून. डोक्यावरची आम्ही पुसला ना त्या दिवशी. जर ठेव. मी त्या दिवशी पुसला ना. काय जर पुसला तर मित्रांनो, ब्लॉग बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पहिल्यांदा असं तर चॅनलवर भरभरून प्रेम द्या ब्लॉगला आणि शेअर करा. प्लीज सपोर्ट करा मित्रांनो. ए, चहा ठेवला का? अरे आता पिना ना. हा, म्हणजे थोडंसंच प्यायला मिळाला चहा, एवढा नाही मिळाला. म्हशी घातली काय याच्या. ठेव, थोडासा ठेव. ते आण. हा, बापसाहेब नको करू. कॉटन. आता एवढा चहा प्या म्हणजे चहा घेऊ ना. आता यांचं काय चालू आहे? आता नाही तुला काही. आता यांचं काय चालू आहे आता? काय रे, द्यायला नाही केला. मी माहित होते बा. हा, द्यायचं आहे, थांबा. देईल थोड्या दिवसात आला की मग. ठेव ना तू चहा. हा इकडचं पाव. एवढं भरलेलं पाठ वळलं नाही जाणार. हळूहळू ओढून. वळत तुम्ही वा. यांचं काय चाललंय? ओढा, एकटंच ओढा मग. तर मित्रांनो, असंच भरभरून सपोर्ट करा. आणि आज आमचं तिकडे गारमेंट. घरातलं आवरण निवरण चालू आहे. सो बघूया आज. आवरण टेबल साईडला केलं आहे. हे घे कपडे. साफसफाई चालू आहे. हे पुसून घे. मलाही साफसफाई करावं लागेल. काम लावून देतील तर मग आपण व्हिडिओ कम्प्लीट करूया आपण पहिले. त्यानंतर मी लागेल तेवढे काम करणार आहे. फॅन पुसायला. फॅन पुसणं चालू आहे. जेणेकरून ते धूळ आहे ना बाहेर लटकायची. आता काय पकडून ठेवू. पकडून ठेवू. कोण? मी पकडतो सर. चल, हा फिरून घे थांबा. ते टेबल जाईल मम्म्या. तो महागाचा टेबल आहे. हा, कपडे टेबल घ्या. जाईल मम्म्या. खराब कपडा द्यायचा. असा पूर्ण असा ओढून पुसून काढला का धूळ. पण मम्मी, अय, तो टेबल राहील का पण खालचा? कुठे जाईल तू? तो नको घेऊ, चांगला आहे तो. शेवटी काय तो? खराब आहे. ओले ना हो. चला मित्रांनो, ओलं चालेल ना. ब्लॉग कंटिन्यू करा. असेल. ब्लॉग बघितला असेल तर ब्लॉग कंटिन्यू करा. आणि याच्या आधीचं जे पण पाहिले ते प्लीज सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि
इतरांनाही शेअर करा आणि पुरा महाराष्ट्रात यूज गेला पाहिजे आणि पोचला पाहिजे घरोघरी. थांबा बरं पप्पा. पात्याला राहते फक्त लहान. आता काय करते मम्मा? तो फॅन नको लावू सांगून राहिलं, ऐकत नाही. ते आवाज येतो त्या फॅनचा एवढा खटा 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 खटा. पप्पा, फरक पडला का नाही पडला अजून? काय फरक पडला? तो खटा खटाचा आवाज येऊ राहिला. पडला का फरक? त्या धुळीमुळे आवाज येतो. तो बा. हा येतोय. बंद कर. तर तुम्ही ते टावळा आहे ना बरं का, टावळ्याचे ते शेंडे ना थोडचे असे 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 करा म्हणजे ते गादसर वायर मधले ते जाते. तेवढ्यात नाही राहत का? तुम्ही ना पाहून ऐक. वरती बी नाही राहत. कपड्याने पाईप धरला असता, असा ऑइल बी टाकला असता. तेल सोडायचं. हम्म. तुला करण करण करता मिळो आज लागलं. एक साईडला मान करायचं, एक साईडला सोडायचं आणि ते तरी लागलं. हिच्याकडे द्या बरं, लावायचं ना. हिच्याकडे द्या बरं. जाय बरं, जाय बरं. तू बघ करून. करंट लागतो ग. तिला काय अक्कल आहे का? रोज झट करून पडली मग तिला आपल्याला आवरावं लागेल ना. मग तिला समजेल ना, मग लागतं करंट. तिला अक्कल आपण नसलं का ती करल ती. त्याशी नाही का तुला चढ झालं काढलं तिला नाही तेव्हा कळत. साफ केलं, तेव्हा नाही लागलं होतं. तेव्हा हे लावल्याने करंट जोरात आला असं. नवीन लावलं ना. पॉवर सप्लाय जास्त. अहो त्याने ते हे लावायला लावलंय, तुम्हाला तेच सांगू राहिलो. पैसे नाही ना बुवा आता. तो काय बोलला पैसे की नाही चल, आम्हाला पैसे लागतात. अगं तो काय बोलला, जर लाईट गेली तर ते परत जळून जाईल म्हणे. त्यासाठी तुम्हाला ते लावावं लागेल काहीतरी म्हणे. ते जेव्हा 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 पाहते. त्याचं नाव नाही माहिती मला काय आहे. कधी शिक्षण नाव आता एवढं का लक्षात राहणार आहे का माझ्या? तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथे संपतोय. भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.